तुम्ही सकाळ सकाळ बघू शकता मी गॅसवर कढई ठेवली बघा. नाही बघा ह्याला मटणासारखा मसाला काढला. ह्याला सांगायची गरज नाही. अद्रक कोथिंबीर खोबरं सगळं भाजून घेतलंय. आणि हे टमॅटो बघू शकता घरातला मसाला. हे बघा हे हिरवे मूग आहेत बघा. रात्री भिजायला घातले होते तर आम्ही असं रात्री काल दिवसभर घालून रात्री बांधून ठेवलं होतं. त्याला मोड आली. याला हिरवे मूग म्हणतात बघा. किती सुंदर मोड आली बघा. ह्याचा रस्सा तुम्हाला दाखवते मटणासारखा करून. बघा आता तुम्ही तेल टाकणार आहे बघा. तुम्ही बघू शकता तेल टाकत आहे मी. मटणासारखी भाजी करणार आहे. कसले रक्क तरी आणते बघा. मस्त एकच नंबर करते बघा. बघू शकता आता मी मसाला घालतो. दाखवते बरं का मसाला. हे बघा टमॅटो पण त्यातच टाकते तुम्ही बघू शकता. आणि चांगलं तेलात भाजायचं बघा. ते मिक्सरमध्ये असल्यामुळे मला ते लवकर काढताच आहे ना. कारण मला धरून करावं लागतं ना कधी कधी. तुम्ही बघू शकता. हे बघा हे सगळं असं धुवून घ्यायचं बरं का. तसं टाकायचं नाही कधीच. कसा भाजला मसाला बघू शकता तुम्ही. आता हे घरातलं तिखट बघू शकता बघा. मस्त हलवायचं बघा. हळद बघू शकता तुम्ही. हे मटण मसाला घालते बरं का. बघा चवीपुरतं मीठ. हे बघा चवीपुरतं मीठ. हे बघा तुम्ही बघू शकता. हिरवे मूग टाकले त्याच्यातच पडतायचे आपल्याला मस्तपैकी मध्ये. असं हलवायचं मस्तपैकी मध्ये. रस्सा करायचा आहे बरं का आपल्याला ह्याचा मस्त. तुम्हाला एका प्लेटमध्ये काढून दाखवणार ना. हे शिजायला वेळ लागत नाही. मूग आहे ना मुगाचं हिरवे मूग. हे बघा पाणी पण टाकते मसाल्याचं पाणी. थोडी धना कोथिंबीर. आता शिजू द्या बरं का. बघू शकता किती सुंदर उकळत आहे बघा. शिजायला नाही वेळ लागत. हिरवे मूग तुम्हाला मी दाखवते एका प्लेटमध्ये काढून. कशी झाली हिरवे मुगाची मग बघा. मोड आलेली म्हणजे बघा. हिरवे मूग कशी झाली उसळ. तुम्हाला माझी उसळ आवडली का. रस्सा करी बघा किती सुंदर झाली बघा. तुम्हाला माझी ही करी आवडला असेल मग उसळचा रस्सा आवडला असेल तुम्ही माझ्या चॅनलला शेअर करा लाईक करा. थँक्यू धन्यवाद देशूला. आमेन.